कथेचं नाव आहे पाश. लेखिका आणि सादरकर्ती मोहना जोगळेकर. पैका भरून टाका साहेबांचं. दरडावलेला आवाज ऐकून शरद सावध झाला. कोण बोलतय? आणि हळू बोला, ओरडू नका. आमदार निवासात वस्तीला होता नवा तुझा भाव? त्यो पैका भरून टाक पटकिनी असं म्हणतोय मी. एकेरीवर येऊ नका आणि आधी कोण बोलतय ते सांगा. माझा भाऊ आमदार निवासात राहत नाही. रात वता. तुझ्याकडे जो आकडा येईल तेवढा पैका भरून टाकायचा. माझा काही सबंध नाही असं म्हणायचं नाही. कळलं? कळलं का नाही तुला मी काय बोलून राहिलो ते? हे बघा मी पोलिसांकडे तक्रार नोंदवतो तुमची. बसा मग खडी फोडत, म्हणजे समजेल. तू तू मला धमकी द्यायला लागलाय होय? हा, मला धमकी देतो? गपगुमान सांगितलं ते कर. आणि हा, तुझ्या पोरा बालांना जपून राहायला सांग. नाही म्हणजे कधी कुणाला अपघात व्हायचा एखादा. आता येईल काय सांगून येते होय? शरदनं फोन आपटला आणि संतापाने तो तिथल्या तिथे एरझारा घालत राहिला. काही सुचेना तसं बाजूला पडलेलं वर्तमानपत्र त्याने पुढ्यात ओढलं. डोळे अक्षरांवरून फिरत होते, पण मनात धमकीचे शब्द घुमत होते. दादाबद्दल विचार येत होते. दादानं लावला असेल का कुणाला तरी हा फोन करायला? दादाची इतकी दुर्दशा खरंच कशी झाली आणि कधी? घरातल्याच माणसांना छळून त्रास देऊन हा काय साध्य करतोय? त्याच्याचमुळे अकाली प्रौढत्व आलं माथी, कायमचं. मोठ्या मुलाच्या ज्या काही जबाबदाऱ्या दादानं निभवायच्या त्या येऊन पडल्या अंगावर. काही आपसूक, काही स्वतःहून ओढून घेतलेल्या. आणि आता तर अगदी दादाची सुद्धा. नातं नाकारलं तरी बंध तोडता येत नव्हते. त्याची कर्म निस्तारतानाही काचलेला दोर पूर्ण तुटूनही असंच वाटत राहिलं कायम. उसवलेले धागे जोडणं चालूच राहिलं. पाश नाकारताच आले नाही. पण आज दादाने टोक गाठलं. नाही जमणार आता. दादाच्या वागण्याचे रागलोभ वाटण्यापलीकडे त्याचं वागणं जात चाललंय. याच मुलाचं घराण्याचा कुलदीपक म्हणून काय कौतुक व्हायचं? त्यात तो परदेशी गेलेला पहिलाच मुलगा तळेकरांच्या घरातला. त्या काळी जवळजवळ 40 वर्षांपूर्वी. धोपेश्वरची घाटी चढून येणाऱ्या दादाकडे अंगणात उभं राहून घरातली सगळी मुलं उत्सुकतेने पाहत होती. घाटी चढून आलं की जेमतेम 8-10 घरांची वाडी. शेजारी पाजारी सगळे तळेकरच. असं ना तसं काहीतरी प्रत्येकाशी नातं एकमेकांचं. सगळ्यांच्याच घरांमधून उत्सुक नजरा बाहेर खेळल्या होत्या. पांढरशुभ्र धोतर नेसून आप्पा वरांड्यात लाकडी दांड्याला धरून उभे होते. सुनेची आणि लेकाची वाट पाहणाऱ्या आप्पांच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू होतं. माई हातात मिठमोऱ्या घेऊन उभी होती. वैजू नवीन फ्रॉक घालून मिरवत होती. दादा आणि वहिनींची पुसटशी आकृती लांबवरून दिसली. मुलं पायऱ्या उतरून अंगणात नाचायला लागली. दादाच्या नावानं त्यांनी आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. अरे दम धरा रे पोरानो, असं दटावणीच्या स्वरात पुटपुटत आप्पा पुढे झाले. कपाळावर आडवा हात धरून डोळ्यावर येणारं ऊन लपवीत घाटीच्या दिशेने पाहत राहिले. दादा वहिनी चढ चढत होते. गड्याच्या डोक्यावर 2-3 बॅगा एकावर एक चढवलेल्या आणि 2 हातात 2 पिशव्या अडकवलेल्या. सामानाकडे पाहायचं की दादा आणि वहिनीकडे तेच मुलांना समजेनासं झालं होतं. बरीच वर्ष परदेशात राहिलं की रंग गोरा होतो असं सगळ्यांनी ऐकलं होतं. 6 वर्षांनी दोघं भारतात येत होते. दादा वहिनीला भेटायला पाहायला सगळेच उतावळे झाले होते. दोघं अगदी दाराशी येईपर्यंत उत्सुक डोळे त्यांच्यावर रोखले होते. वैजू उगाचच लाजत वहिनीच्या बाजूला जाऊन उभी राहिली. रमाकांत मोठाले डोळे करून दादाकडे पाहत होता. माईने मिठमोहऱ्या वळून टाकल्यावर दोघं आत आली. हातपाय धुवून त्यांचा चहा होईपर्यंत दोघांच्या हालचालींचा वेध घेत सगळी कसंबसं इकडे तिकडे करत राहिली. चहाचे कप खाली ठेवल्या ठेवल्या दोघांभोवती घर जमा झालं. वहिनी बॅगा उघडून आणलेल्या भेटवस्तू ज्याच्या त्याच्या हाती सोपवत होती. वैजू तिच्यासाठी आणलेले सुंदर फ्रॉक पाहून हरखली. रमाकांत शरदसाठी शर्ट आणि घरासाठी रेडिओ. माई आप्पा रेडिओ लावून बसले. नवीन कपडे घालून सगळी मुलंही त्याभोवती कोंडाळं करून बसली. थोड्याच दिवसात नव्याची नवलाई संपली. पण रेडिओची मात्र सर्वांना इतकी सवय झाली की सकाळच्या बातम्या, संध्याकाळचे कार्यक्रम, रात्रीच्या श्रुतिका, भाषणं काही ना काही ऐकायला सगळेजण रेडिओभोवती रोज कोंडाळं करून बसायला लागले. दादा आणि वहिनी धोपेश्वरला असेपर्यंत कॅनडाबद्दल किती आणि काय ऐकू असं होऊन गेलं होतं साऱ्यांना. तिकडच्या हिमवृष्टीबद्दल तर कोण कुतूहल होतं सगळ्यांच्याच मनात. दादा वहिनींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले क्षण पाहताना सगळे रंगून गेले.
कॅनडाचं चित्र प्रत्येकानं दादा वहिनीकडून ऐकलेल्या वर्णनांनी आपापल्या मनपटलावर रेखाटलं, कायमचं बंदिस्त केलं. दादा परत आला होता तो कायमचा, पुन्हा कॅनडात न जाण्याचं ठरवून. आता तो कोल्हापूरला स्थायिक होणार होता. आल्या आल्या त्यानं रमाकांत, वैजू, शरद यांच्याबद्दलचे बेत ठरवायला सुरुवात केली. शरद शिक्षणासाठी रत्नागिरीला होताच. वैजूचं लग्न आणि रमाकांतचा महाविद्यालयीन खर्च दादा करणार होता. माई आप्पांनी धोपेश्वर सोडावं, कोल्हापूरला यावं असा आग्रहच धरला त्याने. तो मात्र आप्पांनी पूर्ण केला नाही. ते दोघं धोपेश्वरलाच राहिले. 2-3 वर्ष भरकन गेली. शरद शिक्षण संपून कमवायला लागला. चिपळूणला स्थायिक झाला. वैजूचं लग्न झालं. रमाकांतचं शिक्षण पूर्ण होऊन तोही नोकरीला लागला. माई आप्पा खुश होते. अधूनमधून दादाकडे, शरदकडे जाऊन राहत होते. या सगळ्याला खीळ बसली ती वैजूच्या आलेल्या पत्रानं. आप्पांचा त्या पत्रावर काही केल्या विश्वास बसेना. येऊन जाऊन तर होते सारेजण दादाकडे. मग कधी शंका कशी आली नाही? तो इथं स्थिर झाला. भावंडांनाही त्यानंच मार्गी लावलं. आता प्रपंचातून मुक्त व्हायचं असे मनसुबे रचत असताना हे काय अचानक? परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा ते सुचेना तसं माई आप्पा पत्र घेऊन चिपळूणला आले. आजही ते पत्र शरदला जसंच्या तसं आठवत होतं. ती आप्पा आणि माई. शी सा न विवी. माझं पत्र पाहून आश्चर्य वाटेल. कितीतरी दिवस मी येऊन जायचा विचार करतेय, पण जमलं नाही. यावेळेला पत्र लिहिणं अवघड वाटतंय. तुमच्या मनाला त्रास होईल असं काही लिहू नये असं वाटतंय. पण इलाज नाही. दादाबद्दल लिहायचंय. कशी सुरुवात करू आणि काय लिहू तेच समजत नाहीये. वहिनीने मला चांगलंच तोंडघशी पाडलंय. मध्यंतरी दुकान अगदीच चालेनासं झालं होतं. पुढे काय ह्या चिंतेत असतानाच हे कोल्हापूरला कामाकरता गेले होते. तेव्हा दादाची भेट झाली. बोलण्या बोलण्यातून आमच्या परिस्थितीचा अंदाज आला दादाला. दादाने मदतीचं आश्वासन दिलं. मध्ये एकदा तो ओणीला येऊन गेला. वहिनीसुद्धा आली होती. सकाळी येऊन संध्याकाळी परत गेले दोघं. वहिनी निघताना म्हणाली की जर मी तिला माझे सोन्याचे दागिने दिले तर ती 3 महिन्यांनी दुप्पट करून देईल. मला आश्चर्यच वाटलं, पण तिने मला अगदी सविस्तर पटवून दिलं. ती हे कसं करणार आहे त्याबद्दल सांगून उदाहरणं दिली. विचार करून मी आधी एक सुंकलं होतं ना माझं शाळेत असल्यापासूनचं, ते दिलं. म्हटल्याप्रमाणे दुप्पट सोनं मला तिने अगदी महिन्याभरातच दिलं. ती आली होती घेऊन. मी तिलाच ते सोनं विकून पैसे घेतले. खूप आनंद झाला मला. दुकानाला मदत झाली ना. जाताना मी तिला माझे लग्नातले दागिने दिले. जवळजवळ 7 तोळे सोनं. 14 तोळे सोनं मिळेल ते आधीसारखंच वहिनीलाच विकायचं. त्या पैशामुळे दुकान फार पटकन उभं राहील पुन्हा असा विचार केला. आज ह्या गोष्टीला 6 महिने होऊन गेले. मी तिला पत्र पाठवून थकले. प्रत्येक पत्राचं उत्तर येतं लगेच. त्यात असतात भरघोस आश्वासनं, माझ्याबद्दलची चिंता, वहिनी मला कशी मदत करते त्याबद्दलची खात्री. माझ्या मनात भीतीने घर केलंय. ह्यांना मी अजून हे सांगितलेलं नाही. आप्पा, हे लिहितानाच माझ्या डोळ्यासमोर तुमचा चेहरा येतोय. मी यांना का नाही सांगितलं हा प्रश्न पडलाय ना तुम्हाला? वहिनीनं 4-4 वेळा बजावून सांगितलं होतं की तिने हा व्यवसाय नव्यानेच सुरू केलाय. नौखी आहे ती यामध्ये. त्यामुळे लगेच कुठे बोलू नये मी. काम झाल्याशिवाय कुणाकडेही, अगदी ह्यांच्याकडे देखील बोलू नकोस असं पुन्हा पुन्हा तिने सांगितलं. त्यामुळे मी गप्प राहिले. आता मी काय करू? सगळे मार्ग संपल्यासारखे वाटतायत. वहिनीला मी हे देखील लिहिलं होतं की दुपटीचं वगैरे जाऊ देत. तू मला फक्त माझे दागिने परत कर. आता जानेवारी जवळ आलाय. संक्रांतीला अंगावर दागिने दिसले नाहीत तर यांच्या लक्षात येणारच ना. काय उत्तर देऊ मी? दादाला सुद्धा लिहिलं मी पत्र. तो म्हणतो तुझी वहिनी शब्द पाळेल. एवढंच दरवेळेस. मला सांगा ना, काय करू मी? तुमची सौ वैजू. पत्र वाचून शरदलाही आश्चर्य वाटलं. धक्का बसला. आप्पांशी बोलून त्याने लगेच हालचाली करायला सुरुवात केली. रमाकांतला पत्र पाठवून कोल्हापूरला यायला सांगितलं. शरद आणि रमाकांत एकदमच कोल्हापूरला जाऊन पोचले. वैजूही ओणीहून कोल्हापूरला आली. सर्वांना अचानक पाहून दादा वहिनीला आश्चर्य वाटलं, पण खूप आनंदही झाला. काय करू आणि काय नको असं होऊन गेलं. त्यांच्या आनंदात तिघांना सहभागी होणं जमत नव्हतं आणि दागिन्यांचा विषय काढणं अवघड वाटत होतं.
शेवटी 2-3 दिवस गेल्यावर दुपारची जेवणं झाली आणि रमाकांतनं विषय काढला. दादा, आम्ही खरं तर एका कामासाठी आलोय तुझ्याकडे. अरे मग इतका वेळ वाट कशाला पाहिली? आल्या आल्या सांगायचं ना. वहिनीनं वैजूला तिचे दागिने दुप्पट करायचं वचन दिलं होतं. बरोबर, ती करणारच आहे ते. काय ग? हो म्हणजे करतेच आहे मी ते काम. नक्की काय करणार आहेस तू वहिनी? असे दागिने दुप्पट वगैरे नाही करता येत. येतात. कॅनडात होतो आम्ही तेव्हापासून एका माणसाला ओळखत होतो. तोही इथे आलाय कायमचा. मी माझेही दागिने घेतलेत ना दुप्पट करून त्याच्याकडून. आम्ही दोघं येतो बरोबर. त्या माणसाची भेट घडवून दे, रमाकांत म्हणाला. मी जाऊन येते आज आणि कधी भेटायला येऊ ते विचारते. वेळ ठरवून गेलेलं बरं ना? फोन कर ना. 2-2 खेपा कशाला? नाहीतर एकत्रच जाऊ आपण. शरदला वहिनीचा उत्साह पाहून चीड येत होती. नाही, मला त्या बाजूला मैत्रिणीकडे जायचंच आहे ना. आधी विचारून ठेवते तो माणूस घरी कधी असेल ते, आणि मग जाऊ एकदम. सगळे गप्प राहिले. वैजूने मात्र वहिनीबरोबर जायचा हेका धरला, पण नाना कारणं देत तिलाही थोपवलं वहिनीने. वहिनी आणि दादा एकदमच बाहेर पडले. वैजू, रमाकांत, शरद दिवसभर त्यांची वाट पाहत घरात बसून. कंटाळलेल्या वैतागलेल्या शरदने वैजूवर आगपाखड केली. तू काय अक्कल गहाण टाकली होतीस का दागिने देताना? असे दुप्पट वगैरे होऊन मिळालेच तर सगळ्या जगाने हेच नसतं का केलं? चुकलं रे माझं, पण गरज आहे रे पैशाची आम्हाला. वहिनी दादा मला फसवतील अशी पुसटशी शंका सुद्धा नाही आली. मुळात मुळात या दोघांचं हे काय चालू आहे? दागिने दुप्पट करून वहिनीला काय मिळत असेल? पैसे? किती? आणि करायचा काय असा मिळवलेला पैसा? इतकी वर्ष कॅनडात होते तर आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असणारच ना. रमाकांतला दादा आणि वहिनी असं का करतात तेच कळत नव्हतं. त्यांनाच विचारायला हवं. दोघांनीही काढता पाय घेतलेला दिसतोय. संध्याकाळ व्हायची वेळ झाली. आपण बसू भजन करत. शरदला दादाची भयंकर चीड येत होती. दार वाजलं तसं वैजू उठली. दोघं आले असावेत परत असंच वाटलं तिघांना. तळेकर पाहिजे होते. दारात एक अपरिचित गृहस्थ उभे होते. बरोबर एक स्त्री. बायको असावी. ते नाहीत घरी. काही काम होतं का? शरद पुढे झाला. तुम्ही कोण? मी भाऊ त्यांचा. कोण आलं होतं म्हणून सांगू दादाला? आम्ही आत आलो तर चालेल का? तुमच्याशी बोललं तर. या ना. शरद बाजूला झाला तसं ते जोडपं आत आलं. अस्वस्थ हालचाली करत उभं राहिलं. रमाकांतने दोघांना बसायचा आग्रह केला. सांग आता त्यानं काय झालं ते. म्हणजे आम्ही काही तुमच्या भावाची तक्रार करतोय असं नाही, पण. ते गृहस्थ खुर्चीवर बसत म्हणाले. माझा स्वेटर, जॅकेट, पर्स बनवण्याचा व्यवसाय आहे, तळेकर वहिनी म्हणाल्या. तिकडे कॅनडात याला खूप भाव मिळेल. 20,000 रुपयांचा माल तयार करून मागितला. 10,000 रुपये दिले. उरलेले 15 दिवसात देते असं सांगून सगळा माल घेऊन गेल्या. पैसे अजून आलेच नाहीयेत. चांगल्या ओळखीच्या म्हणून मी असा माल दिला. नाहीतर चुकून सुद्धा पैसे मिळाल्याशिवाय मी काही हातात ठेवत नाही. फसवलं हो चांगलंच. इतक्या चक्रा मारल्या हिने, दारच उघडत नाही. रोज रडत घरी येते. सुरुवातीलाच मला विचारलं असतं तर ओळख पाळख बाजूला ठेव म्हटलं असतं. कंटाळून शेवटी मी आलो आज. तुम्ही नसता तर सरळ पोलीस चौकीत जाणार होतो. शरदनं त्यांचं नाव, फोन नंबर लिहून घेतला. दादाला निरोप देण्याचं आश्वासन दिलं तसं दोघे निघून गेले. वैजू, तू एकटीच नाहीस अडकलेली ह्यात समाधान मान आता. आहेत तुझ्यासारखी मूर्ख माणसं. रमाकांत म्हणाला तशी वैजू चिडली. रम्या, तू जास्त शहाणपणा करू नकोस हं. मी चुकले हे मान्य केलंय ना. आता काही मदत करता येणार आहे ते पाहणार आहेस की मला मूर्ख ठरवण्यात आनंद मानणारेस? वैजूचा आवाज रडवेला झाला. हे दोघं कॅनडाला जाऊन हेच कौशल्य शिकून आले की काय? स्मगलिंग तर नसतील ना करत? त्यात कुठेतरी फसले असतील. आता सगळं निस्तारायला पैसे पाहिजेत. मग घाला टोप्या अशा ज्याला त्याला. काय असेल ते असेल. पण सख्या बहिणीला असं लुबाडायचं? वहिनी तर इतकी प्रेमळ, दादापेक्षा ती जवळची वाटायची. कधी शंका सुद्धा आली नाही ती फसवेल अशी. बोलून पाहू दादा आणि वहिनींशी दोघं एकत्र असताना. त्यांना पैशाची मदत हवी असेल तर ती करू, पण थांबवा म्हणावं हे आता. आज ते जोडपं आलं, अजून कुणाला फसवलं असेल तर? तळेकरांच्या नावाला चांगलंच काळं फासणारा दादा. शरदचा संताप संताप होत होता. संध्याकाळी काळोख पडता पडता दोघं घरी आले.
शरद वाटच पाहत होता. दादा, अरे काय हे? सकाळी बाहेर पडलेला तू, आत्ता परत येत आहे दोघं. काय दागिने घडवून आणलेत की काय? हे बघ शरद, चिडू नकोस हं. उद्यापर्यंत वैजूचे दागिने देतो परत, मग ते झालं. अरे आज आणणार होतास ना, आता उद्यावर गेलं. कोणाकोणाच्या तोंडाला अशी पानं पुसलीस रे? कुणाच्याही नाही. असे भलते सलते आरोप करू नकोस. एक जोडपं येऊन गेलं मगाशी. त्यांनी जे सांगितलं त्यावरून तरी तसंच वाटलं. कोण आलं होतं? वहिनीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. वैजूसारखंच आणखी कोणीतरी, फसलेलं तुझ्या गोड बोलण्याला. शरद, आम्ही कुणालाही फसवलेलं नाही. देणार आहोत वैजूचे दागिने. वहिनीने शरदच्या कडवट स्वराकडे दुर्लक्ष करत म्हटलं. कधी? किती दिवसांनी? वैजूला पैशाची नड आहे हे माहीत असूनही दागिने घेतलेत? आणि दादा, तू पण वहिनीला सामील आहेस का? सामील? आम्ही काही कोणाला फसवण्याचा घाट घातलेला नाही. उद्या वैजूचे दागिने करू परत, दादाने शांतपणे सांगितलं. आणि त्या जोडप्याचे पैसे? त्याची काळजी तुला कशाला? बोलीन मी त्यांच्याशी आणि देईन त्यांचे पैसे त्यांना. खरंच दुप्पट दागिने दिसले की स्वतःचे घेऊन येऊ नकोस म्हणजे झालं. काय वेड लागलेलं नाहीये आम्हाला. वैजूचे दागिने परत मिळेपर्यंत आम्ही राहतो इथेच, रमाकांत ठामपणे म्हणाला. वहिनी एकदम रडायलाच लागली. तू कशाला रडतेस वहिनी? आम्ही इथे राहू नये असं वाटतंय का? रमाकांतला वहिनीच्या अचानक हुंदके देऊन रडण्याचं कारणच समजेना. राहा रे, घरचीच तर राहत सगळी. पण आपलीच माणसं आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत ना, याचं वाईट वाटलं. घरातलेच असं वागतात, मग बाहेरच्यांनी टोकलं तर काय नवल? एक एक हे तेवढे माझ्या बाजूने ठाम उभे आहेत. डोळ्याला पदर लावत वहिनी पुन्हा रडायला लागली तसा शरदचा तोल ढळला. दादा तुझ्या बाजूने उभा आहे की तुला सामील आहे ते कळायचंय वहिनी. आणि स्वतःच्या नंडेला लुबाडलंस तेव्हा विसर पडला का तुला आपल्या माणसांचा? कमाल आहे. गेली 6 वर्ष घरात नातेवाईकांमध्ये कोण कौतुक चाललंय तुमच्या परदेशी असण्याचं? आमच्या दृष्टीने तुम्ही दोघं हिरो होता. आणि परत आल्यापासून काय चालवलं हे तुम्ही? तळेकरांच्या नावाला काळीमा नाही फासलात म्हणजे मिळवली. शरद! दादा जोरात ओरडला तसा शरद एकदम गप्प झाला. काळीमा फासला म्हणे. काळीमा फासायला तळेकरांच्या घरातल्यानी काय अटकेपार झेंडे फडकवलेत? नाही, अटकेपार झेंडे नाही लावलेले. पण अब्रूचे धिंडवडे निघतील असंही कुणी वागलेलं नाही आतापर्यंत. ते तू करणार असं दिसतं आहेच. नाहीतर वहिनी. गप्प बस रे. मोठी वहिनी आहे ती तुमची. आणि काय सारखं तिला बोलताय दोघं? वैजूचे दागिने आहेत ना, मग त्या दोघी बघतील काय ते. मोठा भाऊ वहिनी म्हणून आदर दाखवायचं सोडून बोलताय आपल्या तोंडाला येईल ते. दादा तडतड करत तिथून उठला. 4 दिवस राहूनही दागिने परत मिळाले नाहीत. शरद रमाकांतचा वहिनी आणि दादाच्या साळसूतपणामुळे अंगाचा तिळपापड होत होता. वैजूच्या मुळूमुळू रडण्याचा वैताग यायला लागला होता. शेवटी तिघं आपापल्या मुक्कामी रवाना झाले. शरद मात्र चिपळूणला न जाता धोपेश्वरला गेला. जे काही कोल्हापूरला घडलं ते त्यानं माईअप्पांच्या कानावर घातलं. कितीतरी वेळ शरद काय सांगतोय त्यावर अप्पांचा विश्वास बसेना. ते निराश झाले. हताश होत रेडिओवर चालू असलेलं मंद संगीत बटण पिरगळीत त्याने खाडकन बंद केलं. मसणात घाला या दादाने आणलेल्या गोष्टी. फॉरेनात जाऊन हेच शिकून येतात का काय? माझ्या हयातीत आपल्या घरातलं आजपर्यंत कुणीही असं वागलेलं नाही. शरद, आता सगळा भरोसा तुझ्यावर रे. तूच सांग काय करायचं. नाहीतर असं करू, जमिनीचा एक तुकडा विकून टाकतो. वैजूकडे जाऊन परिस्थितीबद्दल स्पष्ट बोलतो. जावई बापूंची मी वैजूच्या वतीनं माफी पण मागतो. तिच्या स्त्रीधनाचे पैसे देऊ आपण जावई बापूंना. उपयोगही होईल दुकानासाठी. बाकी उरतील ते दादाकडे देऊ. बोलता बोलता आप्पा थांबले. क्षणभर विचार करून म्हणाले, नको, त्यांच्या हातात नको द्यायला पैसा. त्याच्याबरोबर जाऊ प्रत्येकाच्या घरी. झाल्या प्रकाराची माफी मागू आणि देणं देऊन टाकू. पण लोकांचे शिव्याशाप नको रे आपल्याला. इतकी वर्ष सचोटीने काढली. दादांना धुळीला नको मिळवायला आपलं नाव.
अहो, आपण दोघं जाऊया का कोल्हापूरला? काहीतरी अडचणीत सापडले असणार दोघं. तुम्ही धीर द्या, आधार देऊ याची खात्री द्या. मग बोलतील पोरं, मोकळी होतील. माईच्या बोलण्यावर शरदने मान डोलावली. पहा प्रयत्न करून. आम्ही हरलो. काही नाकारतही नाहीत आणि परतही देत नाहीत. तुमच्याशी बोलतील कदाचित मोकळेपणानं. कोल्हापूरला कधी जायचं ते ठरवून शरद चिपळूणला गेला. ठरल्याप्रमाणे 4 दिवसांनी माई आप्पांना घेऊन तो कोल्हापूरला पोचला. दादा हरकलाच दोघांना पाहून. बरोबर शरदला पाहिल्यावर मात्र त्याला कल्पना आली. पण तसे जाणवू न देता त्याने तिघांचं स्वागत केलं. माई आप्पा अवघडून बसले. माई, तुमच्याच घरी आलाय. आता 1-2 महिने मस्त आराम करा. आप्पा, तुमच्यासाठी ढीगभर पुस्तकं आहेत वाचायला. वेळ कसा जाईल ते समजणार नाही. रंकाळा आहे आपल्या घराच्या अगदी जवळ. आजच घेऊन जाईन म्हणजे रोजच्या रोज चक्कर मारायला जाता येईल तुमचं तुम्हाला. दादाने हक्काने सांगितलं. पुन्हा तेच. दोघं इतकी लाघवीपणाने बोलत होती की विषय कसा काढायचा तेच माई आप्पांना कळेना. चहाचा घोट घेत शेवटी आप्पा म्हणाले, बाबा रे, आम्ही विश्रांतीसाठी नाही आलेलो. तुमचं दोघांचं जे काही चाललंय ते ऐकून राहवलं नाही म्हणून आलो. काय ऐकतोय मी दादा तुम्हा दोघांबद्दल? हे बघ, कशात काही अडकला असशील ना तर सांग लगेच. मी येण्यापूर्वी जमीन विकण्यासाठी गिऱ्हाईक पाहून आलोय. किती पैसे देणार आहेस? शरदने चांगलं काम केलेलं दिसते. काय रे, इथून गेलास ते धोपेश्वर गाठलंस ना? कशातही अडकलेलो नाही आहोत आम्ही. सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही काळजी करू नका. वैजूला तिचे दागिने लवकरच देऊ कबूल केल्याप्रमाणे. पुन्हा पुन्हा वहिनी आणि दादांना आश्वासन दिलं. शेवटी माई आप्पांनी विश्वास टाकला आणि काही दिवस कोल्हापूरला विश्रांतीसाठी राहण्याचंही ठरवलं. शरद चिपळूणला परत आला. ती माई आप्पांची शेवटची खेप बहुधा कोल्हापूरची. त्यानंतर दादा वहिनीनं कोल्हापूरच सोडलं. माईला दादाचा ठाव ठिकाणा शोधून काढायचा ध्यास लागलेला. आल्या गेलेला ती दादाबद्दल विचारत राही. धोपेश्वरला आलेल्या देणेकऱ्यांच्या तगाद्यानी आप्पा खचले. अचानक 10 वर्षांनी म्हातारे दिसायला लागले. एकेकाची देणी फेडत राहिले. शरद आणि रमाकांत आपल्या परीने त्यांना कधी विरोध करत राहिले, तर कधी न राहून मदत. त्या दिवशी गणपतीच्या निमित्ताने सारे जमले होते. 5 दिवस म्हटलं तर कसे गेले हेही समजलं नाही. आरास रचण्याची गडबड, बेंबीच्या देठापासून ओरडून आरत्या म्हणण्याचा खटाटोप, संध्याकाळी चहा पिऊन झाल्यावर रवळनाथाच्या दर्शनाला जाणं, पडवीत पत्त्यांचा अड्डा जमवणं, असं सगळं चालू असलं तरी प्रत्येकाच्या मनात विचारांची खळबळ होती. विसर्जन झालं, जेवणं आटपली आणि सुपारी कात्रत आप्पा अंगणातल्या बाजेवर पायाची घडी घालून बसले. एक एक करून सगळीच आजूबाजूला येऊन बसली. माईने दुधाचा कप आप्पांच्या समोर धरला. घर अगदी भरून गेल्यासारखं झालं हो आज. छान वाटलं. दादा आला असता तर जीवाला शांतता लाभती. बाजूच्या पायरीवर टेकत माई म्हणाल्या. आम्ही सर्व आहोत त्यात आनंद मानना माई. वैजू म्हणाली तसं आप्पांनी चमकून तिच्याकडे पाहिलं. नाहीतर काय, त्या दादाला नाही कुणाची फिकीर आणि हिचा आपला सतत दादाच्या नावाने जप. आप्पा, अनायसे माईनेच विषय काढलाय दादाचा तर माझ्या मनातलं बोलतेच आता. वैजूचा स्वर आवेश पाहून ती आता आणखी काय सांगणार या शंकेनं आप्पांचा जीव धास्तावला. सगळेच जण शांत झाले. आप्पा, दादा तुमचा मुलगा आहे. त्यासाठी तुमचा जीव तुटणार हे ओघाने आलंच. पण जमिनीचा एक तुकडा विकू म्हणता म्हणता फक्त एक तुकडाच तुमच्यासाठी शिल्लक राहिलाय असं होऊन जाईल. मी माझ्या दागिन्यांवर कधीच पाणी सोडलंय. माझ्या घरच्यांचीही तुम्ही काळजी करू नका. घेतले का ह्यांनी पैसे तुम्ही घेऊन आलात तेव्हा? पण आता हे अपराधी पण सोडा. त्या दोघांच्या वागण्याला स्वतःला जबाबदार धरू नका. दादा वहिनीने काहीही संबंध ठेवलेला नाही आपल्याशी, तर का तुम्ही त्यांची देणी फेडताय? आधी आधी वाईट वाटायचं, पण पण तुम्ही असे परिस्थितीला शरण जाताय ना ते बघून राग येतो आता मला. काढून टाका ना आपल्या आयुष्यातून दादाला. खूप झालं. भोगला एवढा त्रास पुरे झाला. वैजू काकुळतेने विनवीत होती. गणपतीच्या निमित्तानं सारी भावंड जमली होती. ती या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचा
हे ठरवूनच. आपलेच दात आपलेच ओटपोरी. तुझ्या घरचे मोठ्या मनाचे, पण बाकीच्यांचे तळतळाट आपल्या घराण्याला नकोत म्हणून करतोय हे सारं. कशाला पण? सगळीकडे तुमचं किंवा आमचं नाव पत्ता देणार हा दादा, पण त्याचा ठावठिकाणा कळू देतोय का? आणि आपल्या परीने आपण केले प्रयत्न, आता बास. शरद न राहून बोलला. मध्ये दोघं माझ्याकडे राहायला आली होती. रमाकांतच्या बोलण्यावर सगळ्यांनीच चमकून त्याच्याकडे पाहिलं. हो, खरं सांगतोय. मला सुद्धा दया आली. राहायला जागा नाही, रेल्वे स्टेशनवर झोपतो रात्री, असं वहिनी डोळ्यात पाणी आणून सांगत होती. राहवलं नाही मला. अरे मग आहेत कुठे आता? घेऊन यायचंस ना दोघांना? माईच्या स्वरातला ओलावा जाणवला तसा वैजूचा राग उफाळून आला. हेच हेच हळवे पण घात करते आपला आणि त्यांचाही. आता इतकं बोलले मी, एवढं ऐकतेस आणि तरी निघालीस लगेच धोपेश्वरला बोलवायला. तू सुद्धा कमालच केलीस रमाकांत. कशाला ठेवून घेतलंस? अगं, सख्खा भाऊ आहे तो आपला. वहिनीने खूप लाड केलेत आपले आपण लहान असताना. ते सगळं आठवलं म्हणून 1-2 दिवस राहा म्हटलं. पण त्याआधी शरदशी बोललो. हो, मी पण म्हटलं राहू दे. पण तिथेही पुन्हा रंग दाखवलेच त्यांनी आपले. काय केलं? आप्पांच्या आवाजाला कंप सुटला. रमाकांतच्याच घरातलं सामान चोरीला जायला लागलं. हद्द झाली दादा पुढे. हे हे आपलंच रक्त आहे ना हो? आप्पांच्या आवाजातली असहाय्यता शरदचं काळीच चिरून गेली. रमाकांतनं मग त्यांना तिथून जायला भाग पाडलं. शरदने पटकन म्हटलं, आता कुठे? माईने विचारलं आणि रमाकांत चिडला. कमाल आहे माई तुझी. तोंडाला काळं फासलं आपल्या. आपण सारेच निस्तारतो त्याचे उद्योग. आपणवर तर कफल्लक व्हायची वेळ आणलीये त्यानं. आणि तरी माई तुला ते कुठे आहेत याची चिंता पडलीये. ओरडू नकोस रे असा. आत्ता वैजूने फटकारलं. आता तू. चुकलंच माझं. पोटचा गोळा आहे रे बाबांनो तो शेवटी. येते मायाआड. विचार करत राहते. बाबा काय चुकलं आमचं? पाठवायला नको होतं की काय परदेशात? आणि काही चुकलं असेल तर मग तुम्ही सगळी कशी व्यवस्थित आहात? कितीतरी वेळा वाटतं की तो गुंतला ह्यात त्याच्या बायकोमुळे. पण मग हा गप्प का राहतो ते समजत नाही. कुठल्या जन्माचं पाप भोगतोय आम्ही कोण जाणे. अब्रूने राहिलो आत्तापर्यंत आणि आता काय वेळ आणली या मुलानं. पण नाळ नाही रे तुटत. काळजी वाटते, प्रश्न पडतात. पुन्हा हे विचारायची भीती. चिडता ना तुम्ही सगळे माझ्यावर? तुम्हाला आमच्या पोटातलं ओठावर आणलं त्याचा इतका त्रास होत असेल तर आता नाही हो नाव काढायची दादाचं. माईने एकदम पड खाल्ल्यावर कुणाला काय बोलावं ते सुचेना. पण रमाकांतनंच सूत्र हातात घेतली. खरंच, आता सोडा त्याचं नाव. तुम्हालाच त्रास होतो, मानसिक आर्थिक दोन्ही बाजूनी. आणि वहिनीला एकटीला का दोष देता? आपलं तो बाब्या असं नका करू. यामध्ये दोघांचाही तितकाच हात आहे. जे काही चाललंय त्यावरून आपलंच नाणं खणखणीत असल्याचा दावा करण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला माहित होता तो हा दादा नाही. किती खेपा मारल्या. दोघांना बोलतं करायचा प्रयत्न केला. वहिनीच्या माहेरच्यानी पण काय कमी प्रयत्न केले का? पण दोघंही दाद देत नाहीत. एखाद्याला चिखलात रुतायचंच असेल तर नाही का बाहेर काढता येत माई? आपलाच पाय त्यांच्याबरोबर खोलात जातो. चिखल अंगावर उडायला लागतो. रमाकांतचं बोलणं तोडत आप्पा म्हणाले, मी बोलत नाही म्हणून चिडता? ती बोलते म्हणूनही तिच्यावर चिडता? काय असं वागतं रे आमच्याशी? आता एकदा आमची दोघांची बाजू सांगूनच टाकतो. दादाबद्दल सांगता, तक्रारी करता, तेव्हा अपराधी वाटतं, त्रास होतो. वाटतं आपल्या ह्या दिवट्यामुळे बाकीच्या मुलांना का हा त्रास, व्याप? भाऊ झाला म्हणून तुम्ही किती आपलं नुकसान करून घ्यायचं? आता खरंच कंटाळा आला ह्या परिस्थितीचा. रात्र रात्र डोळा लागत नाही. विचार पाठ सोडत नाहीत. रक्तातूनच आलंय की काय हे असं वागणं, या शंकेने आपल्या घरात कुणी पूर्वी असं वागलं होतं का? याची मन सतत चाचपणी करत राहतं. बाहेर तोंड दाखवायची सोयच राहिलेली नाही. कुठेही गेलं की दादाची चौकशी असतेच नातेवाईकांच्या घोळक्यात. आपल्या आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांना तो कुठल्याशा देवळापाशी भेटायला बोलवतो आणि ते जातात. बरं, त्यांना काय दोष देणार? त्यांना काही या गोष्टीची झळ लागलेली नाही. त्यानं बोलावलं, भेटावंसं वाटलं म्हणून गेलो भेटायला म्हणतील. खाजवून खरूच काढल्यासारखं करतात रे. फाजील उत्सुकता दिसते बोलण्यातून,
डोकावते डोळ्यातून. आव मात्र असतो काळजीचा. थकलो आता. तुम्हीच सांगा काय करायचं ते. आप्पा बोलायचं थांबले. शरद आणि रमाकांतनं एकमेकांकडे नजर टाकली. मी आणि रमाकांतने खूप विचार केला ह्या बाबतीत. असं वाटतंय की वर्तमानपत्रात देऊन टाकायचं, आमचा ह्या व्यक्तीशी काहीही संबंध नाही म्हणून. अरे, काहीतरीच काय. नको रे इतकं टोक गाठायला. वैजूलाच राहवलं नाही. मग राहत असेच, ज्याला त्याला त्या नालायकाचा पुळका. अरे अरे बघायला या माझं घर अक्षरशः धुवून काढलंय दोघांनी. आता माझा जम बसलाय तर लग्न कर म्हणून मागे लागली होतीस ना माई. तुमच्या मोठ्या चिरंजीवानी सगळं घर खाली केलंय. आता पुन्हा जमवाजमव करेपर्यंत कुठला करतोय लग्नाचा विचार. एक दिवस जरा बाहेर गेलो तर ट्रक आणून सगळं सामान न्यावं या दोघांनी. सख्या सख्या भावाला लुबाडतात. तुझं वाटोळं केलं, आप्पांवर या वयात कफल्लक व्हायची वेळ आली. नातेवाईकांमध्ये ओळखी पाळखीच्या लोकांमध्ये मान खाली घालावी लागते विषय निघाला की. कुणी कुणी नवीन माणूस समोर आला की भीती वाटते. दादा ह्याचं काही देणं तर लागत नाही ना अशी शंका येते. आणि आणि तू म्हणतेस टोक गाठायला नको. ठरवा मग तुम्ही काय करायचं ते, नाहीतर बसा देणी फेडत, नशिबाला बोल लावत. रमाकांतचा स्वर टिपेला पोचला. वाद चर्चा चिडचिड होऊन शेवटी रमाकांतनं दादाशी तळेकरांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा काही संबंध नाही असं निवेदन वर्तमानपत्रात दिलं. त्या दिवशी धोपेश्वरच्या तळेकरांच्या घरात सुतक असल्यासारखं वातावरण होतं. शरदला याची कल्पना असल्यामुळे तो मुद्दाम 2-3 दिवस राहायला आला होता. ते वर्तमानपत्र हातात घेऊन रडणाऱ्या माईची समजूत घालणं कठीण झालं त्याला. माई, आपण सर्वांनी एकत्र मिळून घेतलेला हा निर्णय. हो, मला मेलीला मत आहे कुठं. तुम्ही बोलायचं, मी मान डोलवायची. पण असं निवेदन देऊन संबंध संपत नाहीत पोरानो. खरं सांगा, संपतो असा संबंध? आप्पांनी बायकोकडे नजर टाकली. कायदेशीर दृष्ट्या संपतो. त्याच्या कुठल्याही वागण्याला, फसवणुकीला आपण जबाबदार नाही. जमिनीच्या व्यवहाराला त्याच्या स्वाक्षरीची गरज नाही. आपले जे काही आहे त्यातला वाटा त्याला मिळणार नाही. जीव गुंतला आहे त्याचा संबंध कसा संपवायचा? डोळ्यात येणारे अश्रू लपवीत माईने विचारलं. आपला जीव गेला की. कठोर स्वरात आप्पा उत्तरले. हो हो, असं काय बोलता? खरं तेच सांगतोय माई. थोडी थोडकी नाही, जवळजवळ 15 वर्ष तरी झाली असतील दादाशी संबंध तुटून. जो येतो तो त्याची देणी फेडण्यापुरता. आता एक लक्षात ठेवा, त्याचं नावही काढू नका. एकदा तरी आला का आपल्याला भेटायला तो, दुखलं खुपलं विचारायला? कुणीतरी सांगतं आपल्याला, दादरला दिसला होता, पुण्यात आला होता, इकडे जाऊन भेटून आलो त्याला. आता इतक्या ठिकाणी हा जातो, मग आपल्याला भेटावं असं वाटू नये त्याला एकदाही? आता तर घरात फोन सुद्धा आलाय. फोन करावासा नाही वाटला? आता आपण पिकली पानं ह्याची जाणीव असेलच ना त्यालाही. तोच पोचला असेल आता 50शीला. घाबरत असेल हो शरदला, रमाकांतला. वैजूला तोंड दाखवायची लाज वाटत असेल. वैजूला फसवलं तेव्हा घाबरला नाही तो. आणि आपल्याला भेटायला आला तर काय आपण लगेच सर्वांना बोलावून घेणार आहोत? म्हणावं तर पोलिसही त्याच्या मागावर नाहीत. संबंध संपले हेच अंतिम सत्य आहे. दोघं कुठेतरी आहेत, आपले आपण जगतायत, यावर आता समाधान माना. आणि एक करा, येता जाता मुलांसमोर दादाची चौकशी करू नका. रागावतात मुलं. त्यांना वाटतं ती इतकी करतात आपल्यासाठी. दादाच्या गुन्ह्यांवरही सतत पांघरून घालतात. आणि आपण मात्र त्याचीच आठवण काढत राहतो. धमकीचा फोन आल्यापासून हातात धरलेल्या वर्तमानपत्रातली अक्षरं पुसट होत, हे सारे प्रसंग ठळकपणे चित्रित होत होते शरदच्या मनात. आप्पांनी दादाचं नाव आता या घरात पुन्हा काढायचं नाही, असं माईला बजावून सांगितलं. त्यानंतर काही दिवसाने दोघंही त्याच्याकडे चिपळूणला कायमचे वास्तव्याला आले. आणि खरंच निश्चय केल्यासारखं दोघांनी पुन्हा दादाच्या नावाचा उल्लेखही केला नाही. या ना त्या मार्गानं रमाकांतनं पोचवलेल्या निरोपामुळे एकदा अखेर आप्पांशी बोलायला म्हणून दादाचा फोन आला.
आप्पा माईंशी निदान एकदा तरी त्यानं बोलावं म्हणून चालवलेली धडपड होती ती भावंडांची. पण आप्पांनी त्याच्याशी बोलायलाच नकार दिला. माईची इच्छा असावी, पण आप्पांना घाबरून तिने नाही म्हटलं असावं असंच वाटलं होतं तेव्हा सर्वांना. आप्पा गेल्यानंतर किती वेळा सगळ्यांनी तिला दादाला शोधायचा प्रयत्न करायचा का असं विचारलं होतं, पण त्यालाही तिनं ठाम नकार दिला. माईच्या शेवटच्या क्षणी घरातल्या प्रत्येकाला वाटत होतं ती दादाची चौकशी करेल. म्हणजे तशी तिने ती करावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा होती. पण तिने मौन व्रत धारण केलं. का केलं असेल तिने असं? जात्या जीवाला एक तपाहून अधिक काळ नजरेलाही न पडलेल्या मुलाची चिंता असणारच. बाकी मुलांचं जीवन फुललं बहरलं आणि एकाचं अकाली भरकटलं, त्याचाच विचार तिच्या मनी अखंड राहिला हे नक्की. मग का नाही तिनं ते व्यक्त केलं? केवळ इतर मुलांचा धाक, त्यांना दुखवू नये ही इच्छा? की आयुष्याच्या अशा पायरीवर ती उभी होती जिथे आता मृत्यू फक्त समीप होता? पहिलं तीर डोळ्यांना खुणावत होता, त्यापुढे इतरांचं अस्तित्व पुसट होत गेलं असावं? हा प्रश्न आता अनुत्तरितच राहणार हे नक्की असलं तरी शरदचं हृदय अधूनमधून कासावीस करून टाकी. आणि आज हे नव्याने सुरू झालेलं धमकीचं सत्र. कधी नव्हे तो एक हताशपणा शरदला वेढून गेला. आप्पा म्हणाले होते, निवेदन दिल्यानंतर आता आपल्या बाजूने त्याच्याशी काही संबंध राहिला नाही. पण हे झालं आपलं, त्याच्या बाजूने काय? त्याच्या दृष्टीने आपण सर्व भावंडच होत अजून. त्याच्या स्वार्थासाठी का होईना तो अप्रत्यक्षरित्या आपल्याला घट्ट धरून आहेच. 50 पार केली तरी ह्याचे उद्योगच निस्तारायचं नशिबातून सुटत नाही. आता आणखीन किती दिवस वर्ष हे असंच चालू राहणार या विचारानं शरदच्या कपाळावरच्या आठ्या गडद झाल्या. पुन्हा फोन वाजला तसा तिरमिरीत शरद उठला. पलीकडच्या माणसाला बोलायची संधीही न देता ओरडला, बंद करा धमक्यांचे फोन करणं. किती पैसे दिले आहेत तुम्हाला त्या तळेकरांनी आमची झोप उडवण्यासाठी? अरे शरद, मी रमाकांत बोलतोय. तू आहेस होय, मला वाटलं. त्याचं वाक्य तोडत रमाकांत म्हणाला, धमकीचा फोन हो ना? तुला कसं कळलं? का तुला पण आला होता? म्हणूनच तुला केला लगेच. कुणीतरी गावठी भाषेत बोलत होतं. आमदार निवासाचे पैसे भरा, भावाला सांगा मुलाबाळांची काळजी घ्या, रस्त्यात एखादा अपघात, असं काही बाई बोलत होता तो माणूस. कळलं. मी बोलतो तुझ्याशी नंतर. ही कधीची उभी आहे. माझा चढलेला आवाज ऐकून घाबरली असेल. बरं, ठेवतो मी, पण मुलांशी बोलून घे, समजावून सांग त्यांना. रमाकांतने फोन ठेवला. रमाकांत होता. त्याआधी धमकीचे फोन. दादाने आता मात्र टोक गाठलंय. मुलांना अपघात होऊ शकतो अशी गर्भित धमकी देतोय. स्वतःचं धाडस नाही, भाडोत्री गुंडांचा पर्याय वापरतोय मूर्ख. शैलाकडे बघत शरदने काय घडतंय ते सांगून टाकलं. शैला घाबरून बसलीच बाजूच्या दिवाणावर. तुम्ही पैसे भरून टाका, उगाच नसती डोकेदुखी नको. किती वेळा भरू पैसे? आणि हे काही शेवटचं आहे का? तो किंवा मी गेलो की मगच संपणार हे सगळं असं दिसतंय. ह्या ना त्या मार्गाने दादाचे उद्योग निस्तारतोय आपण सगळेच. कितीतरी वर्ष त्याच्या काळजीने खंगून आप्पामाई गेले. आम्ही भावंडही असेच भरडत राहणार, त्याची किंवा आमची अखेर होईपर्यंत. थकत चाललेत आता देह आणि मनही. पण ही दादाची थेरं काही बंद होत नाहीत. पण अपघाताची धमकी, मुलांना काही होईल, हे पहिल्यांदाच आहे. ती दोघं कोणत्या थराला जाऊ शकतील ह्याची निशाणीच म्हणायला हवी ना. अशा धमक्यांना आपण भीक घातली तर हे दुष्टचक्र कधी संपणार नाही. काहीतरी करायला हवं आता निर्वाणीचं. अहो तरुण मुलं आहेत हो आपली. दादाला धडा शिकवायला जाल आणि एक म्हणता एक होऊन जायचं. आणि हे बघा, मी सांगून ठेवते तुम्हाला एकदाच आणि शेवटचं. या तुमच्या भानगडीतून माझ्या मुलाला काही झालं ना तर कुणालाच माफ करणार नाही मी, कळलं ना? शैला एकदम रडकुंडीला आली. अगं मला तरी आवडेल का आपल्या मुलांना काही झालं तर? पोकळ धमक्या आहेत एवढंच म्हणायचं होतं मला. आणि त्या तशा नसतील तर? शरद एकदम गप्प झाला. असा विचारच डोकावला नव्हता मनात. शैलाच्या शब्दांनी शरदच्या अंगावर काटा आला. परत फोन तर येऊ दे.
विचारतोस त्याला कोण पैसे देतंय फोन करून धमक्या देण्यासाठी. आणि हा दादा समोर तर येऊ दे कधी, नाहीसाच करून टाकीन. शरदचे डोळे संतापानं रक्त साकळल्यासारखे लाल झाले. दोघं एकमेकांकडे बघत विचारात गुंतून गेले. बराच वेळ. आणि अचानक शरदने दचकून फोनकडे पाहिलं. फोन पुन्हा एकदा वाजत होता. आताच आपण कथा ऐकलीत पाश. लेखिका आणि सादरकर्ती मोहना जोगळेकर.